होत असतं आणि त्या पुण्याचं फल कदाचित जास्त झालं तर अशी इच्छा निर्माण होऊ शकते. सकाम भावनेनं संसारातले जड पदार्थ तुमच्या इच्छेनुसार मिळत असतात सकाम भावनेनं. कारण सकाम भावनेचं फल देणारा ईश्वरच, निष्काम भावनेचं फल देणारा ईश्वरच आणि निषिद्ध कर्माचं फल देणारा निषिद्ध कर्म म्हणजे जे शास्त्रानं वेदानं सांगितलं हे करायचं नाही. भांडणं तंटे करायचे नाही, मांस मच्छर सेवन करायचं नाही, नशा कोणते दारू हे ते खायचे, नशेचे काही पदार्थ सेवन करायचे, चोऱ्या करायच्या, लबाड बोलायचं, लोकांचं लुबाडून घ्यायचं, हे निषिद्ध कर्म आहे ना. हे काय कर्मच आहे ना, क्रियामानातच आले नाही ते. कशात आले? क्रियामान म्हणजे तुम्ही करू लागले. जर करूच नाही लागले तर हे तिन्हीचा संबंध कुठे येतो? मग निष्काम जरी करू लागले तरी